बघता बघता कधी एवढे मोठे झालो कळलंच नाही की आता उन्हाळ्याची सुट्टी पण फक्त 4 दिवसाच्या वर एन्जॉय करू शकत नाही. नमस्कार, मी तेजा. तर माझी MBAची एक्झाम अजून सुरूच आहे आणि जी आठवडाभराची सुट्टी होती त्यातच मी बबडीला घेऊन गावी आलेले आणि आता माझी पुण्याला परत जायची वेळ आली. बबडीला अजून 4 दिवस तिथंच ठेवायचा निर्णय घेऊन मी जायला निघाले. बबडीपासून पायच निघत नव्हता, त्यामुळं आधीच वेळ झालेला आणि त्यात जवळपास 2 किलोमीटर पुढे गेल्यावर आमच्या हिरोने बघितले की गाडीतलं पेट्रोल संपलंय. त्यामुळे रिटर्न जाऊन पेट्रोल टाकलं आणि मग परत निघालो. आमच्या भागात ना पळशी आणि हिवऱ्यातले बंगले अगदी बघण्यासारखे आहेत बरं का. तुझ्यामुळं लेट झाला म्हणून मी भैयाला इतकं हैराण केलं की त्याने गाडीचं विमान करून माझी हालत अगदी तात्या विंचूसारखी केली. भिवघाटमध्ये आल्यावर नशिबाने लगेच विटा बस पण मिळाली. त्यात खानापूरमध्ये गेल्यावर TC आले आणि परत 10 मिनिटं गेली. पण आज माझं नशीब जरा जास्तच चांगलं होतं, त्यामुळं विट्यात पोहोचल्या पोहोचल्या मला लगेचच स्वारगेट बस पण मिळाली. तेव्हा कुठे जरा सुखाचा श्वास घेतला. कराडमध्ये येईपर्यंत एक मस्त झोप पण काढली. पुढे सातारजवळ बस जेवायला थांबली, पण मम्मीने मला पोटभर जेवायला घालून पाठवलेलं, त्यामुळं मला काही खायची गरज पडली नाही. सुट्टीचे ते 4 दिवस आठवत आठवत कधी पुण्यात पोहोचले ते कळलं पण नाही. बाकी तुमची उन्हाळ्याची सुट्टी कशी सुरू आहे कमेंट करून नक्की सांगा.